नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. या मुंबईच्या महापालिकेचं बजेट एखाद्या राज्याच्या बजेटपेक्षा सुद्धा कितीतरी पटीनं मोठं आहे. त्यामुळे राजकीय लढायांमध्ये ही मुंबई आमचीच अशी हमरातुमरी कायम पाहायला मिळते. पण खरंच मुंबई कोणाची? आजवर ज्ञात इतिहास असा सांगतो की ही नगरी पोर्तुगीजांनी घडवली. पण मुंबई विद्यापीठाच्या बहिष्याल विभागाच्या अभ्यासामधून काही नवीन निरीक्षणं समोर आलेली आहेत. त्यानुसार मुंबईचा थेट 9व्या-10व्या शतकापासूनचा इतिहास शिलालेखासारख्या अवशेषांमधून समोर यायला लागलाय. मुंबईचा तोच प्राचीन इतिहास आपल्याला आता उलगडून पाहायचा आहे आणि त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत मुग्धा कर्णिक, ज्या बहिष्याल विभागाच्या संचालिका आहेत मुंबई विद्यापीठाच्या. त्याचबरोबर डॉक्टर सूरज पंडित, जे स्वतः पुरातत्वज्ञ आहेत, आणि विनायक परब, जे पुरातत्व अभ्यासक आहेत, त्याचप्रमाणे लोकप्रभा या साप्ताहिकाचे ते संपादक सुद्धा आहेत. मला सुरुवातीलाच जायचं आहे डॉक्टर सूरज पंडित यांच्याकडे. डॉक्टर पंडित, यामध्ये आपल्याकडे एक असं प्रचलित सांगितलं जातं की मुंबई हे नाव मुंबादेवीवरून आलं असावं, मुंबादेवीच्या नावावरून. पण आत्ता जे तुमचं संशोधन सुरू आहे त्यामध्ये एक शिलालेख तुम्हाला सापडलाय ज्यावरून ह्या नावाचा उगम काही वेगळा असू शकतो. त्याबद्दल थोडंसं. निश्चितच आपण जेव्हा कुठल्याही गावाचा इतिहास बघतो तेव्हा आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की तिथल्या देवतांचं नाव हे गावावरून येतं, गावाचं नाव देवतांवरून येत नाही. कारण गाव आधी असतं, देव नंतर येतो. आता आपल्याला जो शिलालेख नव्याने मिळालेला आहे BIRC कॅम्पसमध्ये, त्याच्यामध्ये मुंबईचा उल्लेख माहीम बिंबस्थान असा आलेला आहे. आणि प्राचीन जे काही वाङ्मय आपल्याला उपलब्ध आहे, जे 13व्या-14व्या शतकाविषयी आपल्याला माहिती देतं, त्यामध्येही अशा प्रकारचे उल्लेख पूर्वीही आपल्याला माहिती होते, परंतु त्याची ऐतिहासिक सत्यता आजपर्यंत कधी सिद्ध झालेली नव्हती. परंतु हा जो शिलालेख आपल्याला मिळालेला आहे त्याच्यावरून त्याचे कन्फर्मेशन होतं की 1368 या वर्षामध्ये इसवी सनाच्या मुंबईचं नाव हे माहीम बिंबस्थान म्हणून प्रचलित होतं आणि ते ठाणे कोकण प्रांतामधला एक महत्वाचा भाग होता असं त्या शिलालेखावरून आपल्याला. आणखीन काय काय आहे शिलालेखामध्ये? आणखीन कोणकोणती नावं समोर येतात? शिलालेखामध्ये मुख्यत्वे आपल्याला ही माहिती मिळते की मुंबईचे जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स होते त्याच्यामध्ये मरोळ हा एक महत्वाचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन होता, ज्याला त्यांनी मरोळ खापणा असं म्हटलंय. त्याच्यानंतर इथे हंबीरराव नावाचा राजा राज्य करत होता, जो फिरोजशाह तुघलकाचा एक फ्युडल लॉर्ड होता, सरंजाम होता असं म्हणता येईल. त्या व्यतिरिक्त नानाळे, देवनार अशा गावांची नावं आपल्याला त्याच्यात बघायला मिळतात. नानाळे गावाच्या पुढे 12 हा आकडा अगदी स्पष्ट दिसतो, जेणेकरून त्यातले रेव्हेन्यू डिटेल्स सुद्धा आपल्याला त्या शिलालेखामध्ये पाहायला मिळतात. हेच या शिलालेखाचं वैशिष्ट्य आहे की पोर्तुगीजांच्या पूर्वी सुद्धा एक अर्बन सेटलमेंट या ठिकाणी अस्तित्वात होती आणि प्रॉपर एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम होती, जी आजपर्यंत कधीही चर्चिली गेली नाही. कर्णिक मॅडम, यामध्ये मुख्यत्वे हा प्रोजेक्ट ज्यावेळेला हाती घेतला गेला त्यावेळेला मुंबई विद्यापीठाच्या बहिष्याल विभागाने यामध्ये विशेष पुढाकार घेतलेला आहे. नेमका उद्देश काय हा अशा प्रकारचा प्रोजेक्ट म्हणजे अस्तित्वात आणावा असं का वाटलं तुम्हाला? मुंबई विद्यापीठाच्या या बहिष्याल शिक्षण विभागामध्ये जे अनेक कोर्सेस चालतात त्याच्यामध्ये आर्किओलॉजी, एन्शियंट इंडियन आर्ट्स अँड सायन्स हे 2 महत्वाचे विषय शिकवले जात होते. त्यात भाग घेणाऱ्या मुलांसाठी आम्ही काही एक्सकव्हेशन सुरू केली होती. चांदोरे गावामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, तिथे आम्ही एक्सकव्हेशन केलं होतं. आणि यांची जी टीम होती, हेही आमच्याबरोबर काम करतात डॉक्टर पंडित, ते विनायक परब आणि आणखीन काही 2-3 विद्यार्थी त्यांच्याबरोबर अशाच संदर्भांना अनुसरून कान्हेरी भागामध्ये आणखीन फिरत होते की काहीतरी नवीन सापडते का, आणि तशा त्यांना 7 गुंफा सापडल्या होत्या. ही गेल्या वर्षीची गोष्ट. आणि त्या गुंफा सापडल्यानंतर जे विभागामध्ये डिस्कशन झालं तेव्हा असं आम्ही ठरवलं की यातून एक प्रोजेक्ट मिळायला आपण हाती घ्यायला हरकत नाही की आतापर्यंत आपल्या मुलांनी मुंबईमध्ये फिरून जी काही माहिती गोळा केलेली आहे, शिवाय या नव्या गुंफांची माहिती, ती सगळी आपण एकत्रित आणूया आणि म्हणून काही आणखीन नवे शोध घेऊया. मग डॉक्टर पंडित म्हणाले की आपण सगळी मुंबईच विंचरून काढायची आणि त्यातून ज्या काही आतापर्यंत न सापडलेल्या, आतापर्यंत उजेडात न आलेल्या किंवा अर्थ न लागलेल्या अशा ज्या वस्तू आहेत, मूर्ती आहेत, शिलालेख आहेत, छोट्या गुंफा असतील, त्या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास करूया. ही कल्पना आम्ही उचलून धरली. या विभागामध्ये असं आहे की नवीन कल्पना मांडल्या की त्या आपण पुढे न्याव्यात या इच्छेने काम करणारे सगळे लोक एकत्र येत असतात. तसंच इथेही झालं आणि आमच्या आर्किओलॉजीच्या विद्यार्थ्यांना, यांच्या साठे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना हाती धरून आम्ही हा प्रोजेक्ट करायचं ठरवलं.
आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची परमिशन मिळाली आणि मग कार्यक्रमाला आम्हाला सुरुवात करता आली या अभ्यासाला. क्या बात आहे. विनायक परब आपल्यासोबत आहेत. परब सर, यामध्ये मुंबई ही काही छोटंसं शहर नाहीये, खूप मोठं शहर आहे. एवढ्या मोठ्या शहराला पिंजून काढणं, विंचरून काढणं, काय म्हणजे प्लॅन डोक्यात काही होता का हा संपूर्ण प्रोजेक्ट हाती घेतल्यानंतर? यामध्ये असं होतं की आम्ही मुंबईचे 5 विभाग केले होते, सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आणि 5 पुरातत्व तज्ज्ञ जे होते त्यांच्या नेतृत्वाखाली ही मुंबई आम्ही पिंजून काढली. तर त्याच्यामध्ये असं झालं की ठाण्याचा जो भाग आहे, घोडबंदर रोड पासून तो ठाण्यापर्यंतचा भाग पूर्ण हा डॉक्टर कुरुश दलाल जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली तिथे एक्सप्लोरेशन झालं. त्याशिवाय त्याच्यानंतरचा जो सायनपासून मुलुंडपर्यंतचा भाग होता तो माझ्याकडे होता. त्यानंतर धारावी, बांद्रा तिथपासून तो पार्ल्यापर्यंतचा जो भाग होता तो डॉक्टर प्राची मोघेंकडे होता. आणि डॉक्टर अभिजित दांडेकर जे आहेत तर त्यांच्याकडे जुहूच्या वरचा भाग तिथपासून तो अगदी भाईंदर पर्यंतचा भाग होता. तर अशा 5 भागांमध्ये आम्ही या संपूर्ण प्रकल्पाची विभागणी केली आणि 5 तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे विद्यार्थ्यांनी व्यवस्थित काम केलं आणि एक्सप्लोरेशनचे जे काही सगळे निकाल होते, रिझल्ट्स होते ते आज सर्वांच्या समोर आहेत. बर. डॉक्टर पंडित, यामध्ये जे काही एक्सकेव्हेशन झालेलं आहे, जे काही संशोधन झालेलं आहे, त्या संशोधनामध्ये अशा कोणकोणत्या गोष्टी नव्यानं प्रकाशामध्ये आलेल्या आहेत? सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे BRC मध्ये मिळालेला जो शिलालेख आहे तो, जो आज नव्याने उजेडात आलेली ती जी माहिती आहे, ज्याच्यामुळे पोर्तुगीज काळाच्या आधीच्या मुंबईची आपल्याला माहिती मिळते. परंतु दुसरा एक महत्वाचा जो आपल्याला एव्हिडन्स मिळाला आहे तो म्हणजे अश्मयुगीन काळातील काही हत्यारांचा, जेणेकरून मुंबईतल्या मानवाचं अस्तित्व हे मध्याश्मयुगापर्यंत म्हणजे साधारण 31,000 वर्षापूर्वीपर्यंत मागे जातं. त्याच्यापूर्वी कांदिवलीला काही हत्यारं मिळालेली होती, परंतु आज आपल्याला ज्या परिसरात हत्यारं मिळालेत, ते तुळशी विहार किंवा नॅशनल पार्कचा जो भाग आहे किंवा आरे कॉलनीचा जो भाग आहे, जिथे ही हत्यारं आपल्याला मिळालेली आहेत, त्याच्यामुळे त्या अश्मयुगीन मानवाचा वापर हा फक्त उत्तर भागातच नाही तर संपूर्ण साष्टी बेटावरती होता, हे कुठेतरी आपल्या पहिल्यांदा लक्षात आलंय. आणि मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये सुद्धा आज आपण जर व्यवस्थित शास्त्रीय दृष्ट्या काम केलं पुरातत्व विद्येमध्ये तर आपल्याला इव्हन एवढे प्राचीन अवशेष सुद्धा मिळू शकतात, हे याच्यातनं उजेडात आलेलं आहे. दुसरी एक गोष्ट अजून जी इथे मला मांडावीशी वाटते ती म्हणजे आपल्याला विनायक परब सरांनाच कांदिवली, बोरिवली या भागामध्ये एका पाईपलाईनचं काम चालू असताना एक 10 फूट खोल खड्ड्यामध्ये एक साधारण 10व्या-11व्या शतकातली मूर्ती मिळाली. याच सगळ्या एक्सप्लोरेशनच्या कामामध्ये याच्यातून आपल्याला एकूण कामाचा स्कोप लक्षात येतो आणि आपल्याला किती काम करायचंय हे सुद्धा याच्यातून थोडंफार आपल्याला लक्षात येऊ शकतं. मला वाटतं या 3 अतिशय महत्वाच्या डिस्कव्हरीज आपल्याला म्हणता येतील. नक्कीच. आणि लँड ग्रँड स्टोन्स म्हणजे जमीन दिल्याचे किंवा गावं दिल्याचे जे हक्क असतात ते व्यक्त करणारे दगड मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये गायवासरूचे दगड आणि गधेगड म्हणून प्रसिद्ध असलेले, जे लोकांना फार अश्लील वाटतात असे दगड मिळालेले आहेत. त्यामुळे इथे राजवटीने, कुठल्या तरी राजवटीने आपल्या प्रजेपैकी कुणाला तरी त्या लँड ग्रँट्स दिलेले आहेत, जमिनीचे हक्क दिलेले आहेत, हे सिद्ध होतं. नक्कीच. परब सर, तुमच्या अखत्यारीमध्ये जो भाग होता मुलुंड पासून अगदी इकडे सायन पर्यंतचा, त्यामध्ये काय काय गोष्टी तुम्हाला सापडल्या? म्हणजे तो एक मुंबईचा भाग, आपण तसं म्हटलं तर बहुतेक शहरी भाग आहे तो, आणि तिथे ऐतिहासिक काही ठेवे असतील असं कुणाला सांगून जरी सांगितलं तरी कोणाला खरं पटणार नाही. एक सुरुवातीला फक्त एक छोटंसं करेक्शन करतो. कांदिवलीला जी मूर्ती लक्षात आली होती ती डॉक्टर सर्वगौड म्हणून आहेत कांदिवलीचे, त्यांना लक्षात आली होती आणि त्यांनी आपल्याशी संपर्क साधला आणि आपल्याला ते त्यांनी लक्षात आणून दिलं. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. दुसरं म्हणजे या संपूर्ण भागामध्ये आता पंडित सर असं म्हणाले की आम्हाला स्टोन टूल्स म्हणजे अश्मयुगीन हत्यारं सापडली, तो एक महत्वाचा भाग होता. आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे ज्या सगळ्या केव्ज आहेत, आपल्याकडे ज्या सगळ्या गुंफा आहेत त्या फक्त महाकाली, कान्हेरी अशाच फक्त मोठ्या आहेत, पण आम्हाला सायन आणि चुनाभट्टी परिसरामध्ये फिरताना काही छोट्या गुंफा महत्वाच्या या देखील लक्षात आल्या. म्हणजे सायनला एक गावदेवी शीतलादेवी मंदिर आहे, तर हे पूर्णपणे पूर्वी गुंफेमध्ये होतं. त्या गुंफेचा वरचा भाग जो आहे तो आता पूर्णपणे छाटलाय आणि तिथे सिमेंटचं स्ट्रक्चर उभं राहिलंय, म्हणजे सिमेंटचं मंदिर त्या गुंफेच्या वरच्या बाजूला उभं राहिलंय असं आपल्याला लक्षात आलंय.
त्यानंतर चुनाभट्टीला चाफे गल्ली नावाचा भाग आहे. तर या चाफे गल्लीमध्ये जिमखान्याचं एक काम सुरू असताना तिथे खालच्या बाजूला लोकांना गुंफा लक्षात आली, पण लोकांना बाकी तिथे काय आहे हे माहिती नव्हतं. ज्या वेळेला आमची टीम तिथे पोहोचली, आम्ही पाहिलं, त्यावेळेला असं लक्षात आलं की तिथे आतमध्ये एका देवतेची मूर्ती कोरलेली आहे. त्या ज्या वाहनावर ती देवता उभी आहे त्यांचे पाय व्यवस्थित स्पष्टपणे दिसत आहेत आपल्याला, पण ते कोणतं वाहन आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. आणि वरची देवता कोणती आहे तेही लक्षात येत नाही, पण वरती देवता कोणती तरी उभी आहे हे मात्र आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर चुनाभट्टीला आणखीन एक मुक्तादेवी म्हणून आहे. तर ही मुक्तादेवी मी अगदी लहानपणी बघितलेली आहे, कारण मी तिथे राहायला होतो आणि तिथे ती गुंफेमध्ये होती. एक छोटी गुंफा होती, त्याच्या खाली मुक्तादेवी होती. परंतु आज जर का आपण बघायला गेलं तर ती गुंफा पूर्णपणे नष्ट झालेली आहे आणि सिमेंटचं पूर्ण व्यवस्थित मंदिर उभं राहिलंय. पण आपल्याला या संपूर्ण एक्सप्लोरेशन मध्ये असं लक्षात आलंय की अनेक गुंफा छोट्या छोट्या मुंबईमध्ये होत्या आणि त्या आता हळूहळू नष्ट होत आहेत. आपल्याला थोडंसं अर्बन स्ट्रक्चर पाहिजे म्हणून आपण अनेकदा त्या गुंफा छाटतोय, त्याच्यावर सिमेंटचं मंदिर आणतोय आणि असे अनेक प्रकार या एक्सप्लोरेशन मध्ये आम्हाला लक्षात आलेत. कर्णिक मॅडम, एक असं लक्षात येतं की मुंबई एक्सप्लोर करताना हे किती युनिक जिओग्राफी आणि जिओलॉजिकल हे असू शकतं. म्हणजे एवढं शहरीकरण इथे झालेलं आहे तरी सुद्धा मुंबईमध्ये अजूनही नैसर्गिक तलाव आहेत, मुंबईमध्ये अजूनही डोंगर आहेत, टेकड्या आहेत, एवढा सगळा नैसर्गिक खजिना इथे आहे. असं म्हटल्यानंतर हेरिटेज व्हॅल्यू असलेल्या अशा खूप सगळ्या गोष्टी असतील. साधारण किती गोष्टी मुंबई शहरामध्ये असू शकतात? मुंबईमध्ये ॲस्पेक्ट्स बघायचे, त्याचे भाग बघायचे तर मुंबईची जिओलॉजी, जिओस्केप ही खूप महत्त्वाची आहे. इथे कॉलमनर बसाल्ट्स आहेत, कॉलमनर ट्रकाइट्स आहेत. इथे अनेक मालाड, कांदिवली वगैरे ह्या भागामध्ये जेव्हा पूर्वी क्वारीज होत्या आणि तिथला दगड सगळा आणून साऊथ मुंबई मधली बांधकामं झाली, तर तिथे सेमी प्रेशियस अशा प्रकारचा प्रेनाईट दगड मिळतो, स्कोलेसाईट किंवा कॅल्साईटचे दगड मिळतात. अशा प्रकारचं वैविध्यही खूप आहे. आणि मुंबईचा जो मुंबई फॉर्मेशन होता ना, त्याच एकाच पिरियडमध्ये जिथे जेव्हा डेक्कन ट्रॅपचं निर्मिती झाली तोच वल्कॅनिझम, त्याच ज्वालामुखींच्या निर्मितीच्या काळात हेही झालं. तर तो जो ज्वालामुखी आहे तो कान्हेरीमध्ये सुद्धा एक ज्वालामुखीचं बूच आहे म्हणून आपण कान्हेरीचा मुख्य डोंगर, ते सगळ्यात उंचात उंच असं शिखर आहे मुंबईतलं, कान्हेरीचं पीक. शिवाय हा जो ज्वालामुखीचा स्फोट झाला होता, उद्रेक झाला होता, तो समुद्राच्या खाली झाला असेल. त्यामुळे अनेक ठिकाणी पिलो लावा म्हणतात त्याला, त्याची फॉर्मेशन्स आहेत. अशा अनंत गोष्टी आहेत. दुर्दैव असं आहे की आपल्याकडे एक समाज म्हणून मी सरकारला किंवा अमुक एका इन्स्टिट्यूशनला जबाबदार धरत नाही, तेही जबाबदार आहेत जसा समाज जबाबदार आहे. कारण या गोष्टींचं कॉन्झर्वेशन झालं पाहिजे हेच आपल्याला कळत नाही, कारण या गोष्टी अशा आहेत हेच आपल्याला माहिती होत नाही. गिल्बर्ट हिल सारखी नाही कॉन्झर्व होऊ शकत, ती आपोआप त्याच्या डोक्यावरती एक मंदिर आहे म्हणून निदान तो तेवढा सुटका तरी राहिलेला आहे, पण बाकीच्या गोष्टी नष्ट झाल्या भोवतीच्या. अशाच गोष्टी आहेत. मागाटणीची केव जी आहे, मागाटणीची गुंफा अतिशय व्यवस्थित गुंफा होती, आतमध्ये त्याला चांगलं कार्विंग आहे, पण कान्हेरीची गुंफा निदान संरक्षित तरी राहिली. याच्यामध्ये मला वाटतं सुरेश पंडित घर वगैरेच आहे नाही का? आता पूर्वी तर माणसंच राहत होती त्याच्यामध्ये आणि आता ती बहुतेक लवकरच डिमॉलिश होऊन तिथे इमारत उभी राहील. हो, कारण त्याच्यासाठी बरेच राजकीय पक्ष आपलं वजन वापरतात की ती जागा मोकळी राहावी आणि तिथे बिल्डिंग ऍक्टिव्हिटी सुरू व्हावी. अशा प्रकारे इथे चालतं. अर्थात नागरीकरणाच्या जोरामध्ये या काही गोष्टी होणार, म्हणजे लोकांचं विस्थापन तर होतच आहे. आता आमचे जे विद्यार्थी मुलाखती घ्यायला जात होते तेव्हा अशा ज्या अगदी इथल्या स्थानिक कम्युनिटीज म्हणून म्हणता येतील त्याच्या बऱ्याचशा लोकांना भेटायला गेल्यानंतर, कारण कम्युनिटीचा अभ्यास पण एक याचा अभ्यासाचा भाग होता, तर त्यांचा एक रोष असायचा, त्यांना राग असायचा. ते म्हणायचे तुम्ही सरकारसाठी जमीन घ्यायला आलात म्हणून तुम्ही सर्वेक्षण करताय, हाकलून द्यायचं. सुरुवातीला ते हाकलून दिले. मग आमच्या विनायक परबांनी एक टर्म कॉइन केली, नाही आम्ही इथल्या देवांची वगैरे माहिती घ्यायला आलेलो आहोत, आम्ही देवाचं काम करतो. आणि खरोखरी म्हणजे आपल्याला असा काही कमर्शियल इंटरेस्ट नव्हता, सांस्कृतिक लेखाजोखा सगळा घ्यायचा होता, मांडायचा होता, म्हणून हे काम व्यवस्थितपणे होऊ शकलं. पण अशा प्रकारे लोकांना विस्थापित करण्याचं काम झालेलं आहे ते तर झालेलंच आहे, पण ज्या काही गोष्टी जर नष्ट केल्या तर परत कधीही येऊ शकत नाही, अशाही गोष्टी आपण सरसहा नष्ट करत आहोत. मी थोडंसं आणखी सांगते. विकसित देश आपण कशाला म्हणतो? आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यांच्याकडे पैसा जास्त आहे वगैरे वगैरे, पण या अनेक विकसित देशांमध्ये कोणतंही खणण्याचं काम काढलं कोणत्याही कारणासाठी, रस्ता असो, पूल असो, पाईपलाईन असो,
तर ते खणताना किंवा तिथे काहीही प्रोजेक्ट उभा राहण्यापूर्वी ते तत्वशास्त्री लोकांना आणि भूगर्भशास्त्रज्ञांना पाचारण करतात. त्यांनी ती पाहणी करायची असते. इथे काहीतरी असं तर नाही ना की जे नष्ट झालं तर कायमचं नष्ट होईल, तो आपल्या वारसाचा तर प्रश्न नाही ना. आणि तसं काहीही असेल, अगदी बारीकसं काही मिळालं तरी ते त्या प्रोजेक्टला वळण देतात, वाट काढतात, बाजूने घेतात. आपल्याकडे ही प्रवृत्ती दिसत नाही. आपल्याकडे शक्य झालं तर काहीतरी मिळालं तर ते बाजूला टाकून द्या. कोणाला आर्किओलॉजीवाल्यांना ते समजता कामा नये, कोणी ते कन्झर्व करायला येता कामा नये. आमचे प्रोजेक्ट पुढे राहिले पाहिजे किंवा गाडून टाका किंवा नष्ट करा. आणि याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईतल्या किल्ल्यांमध्ये होत असलेली मानवी वस्ती. हो, किल्ल्यातलंच तर सगळं काही नष्ट झालेलं आहे. आता आम्हाला किल्ल्यांच्या परिसरात थोडंसं काहीतरी सापडलं, त्याच्यावरनं कळतं की किती असेल. पण कितीतरी गोष्टी नष्ट झाल्या, कदाचित त्या नष्ट होतही राहतील. आम्हाला एवढंच समाधान आहे की निदान आम्ही याची नोंदणी तरी केली आणि लोकांना या निमित्ताने जागृत केलं. पंडित सर, यामध्ये जर संशोधनाचा विचार करायचा झाला तर फक्त गुंफा किंवा काही मूर्ती एवढंच काही आपल्याला पुरावे सापडतात की आणखी खूप गोष्टी अशा आहेत ज्या अजून समोर यायच्या आहेत? वास्तविक आपण मुंबईचा जेव्हा विचार करतो ना, तेव्हा मुंबई हे एकमेव मेगा सिटी अशी आहे की ज्याच्यामध्ये 650 पेक्षा जास्त हेरिटेज स्ट्रक्चर्स आहेत, 1 डझनभर किल्ले आहेत, 150 लेणी आहेत. म्हणजे हे वरवर दिसणाऱ्या गोष्टी आहेत. आत्ता आम्ही जे संशोधन केलंय, जे शोधून काढलंय, मला असं वाटतं की ते एका हिमनगाचं टोक आहे. आणि अजून जर हे साधारण गेल्या 3-4 महिन्यामधलं जे एक्सटेन्सिव्ह काम आहे त्या काळात हे सगळं सापडलेलं आहे. तुम्ही विचार करा की हा प्रोजेक्ट अजून 2-3 वर्ष चालेल असं आम्हाला वाटतंय. तर या पुढच्या येणाऱ्या 2-3 वर्षांमध्ये जर सिस्टमॅटिक आर्किओलॉजिकल स्टडी झाला तर आपल्याला किती गोष्टी सापडू शकतात. म्हणजे नुसती एखादी मूर्ती सापडणं हे त्या मूर्तीच्या अस्तित्वाचंच प्रतीक असतं असं नाही, तर ती मूर्ती किंवा तो स्ट्रक्चरल फ्रॅगमेंट असतो, तो कुठल्या तरी एका मोठ्या गोष्टीचा भाग असतो, मोठ्या स्ट्रक्चरचा, मोठ्या देवळाचा किंवा कुठल्या तरी एका विशिष्ट रचनेचा भाग असतो आणि त्या रचनेचं अस्तित्व तो आपल्याला सांगत असतो. मला वाटतं या प्रोजेक्टमधनं आपल्याला ती स्ट्रक्चर्स जी माणसं वापरत होती, ती माणसं या सगळ्यांशी संवाद साधता येणार आहे. म्हणजे हा आजचं जग आणि पूर्वीचं जग यांच्यामधला कुठला तरी एक दुवा आहे आणि हे असे अनेक दुवे आपल्याला नक्की निश्चित सापडतील. आणि ह्या दुव्यांना जोडणारी जी एक मौखिक परंपरा आपल्याकडे टिकून राहिली आहे, हे आपल्याला एक मिळालेलं वरदान आहे असं मी म्हणेन. कारण हे माणसांचे आवाज आपल्यापर्यंत या मौखिक परंपरा पोहोचवतात. त्यामुळे या प्रोजेक्टमधनं आम्हाला खूप गोष्टी मिळण्याची शक्यता आहे. हे तर आता सिद्ध झालेलंच आहे. म्हणजे आता गेल्या 3 महिन्यात जे मिळाले त्याच्यावर. सो लेट अस सी व्हॉट नक्कीच. ही गोष्ट पुराव्याने इतिहास सांगते. त्यामुळे कोणीतरी मनगढंत काहीतरी सांगतंय आणि मग इतिहास नवा इतिहास रचण्याचा इथे प्रश्न नाहीये. जो खरा इतिहास आहे तो त्या साधनातूनच आम्ही शोधून काढतो आहोत. नक्कीच नक्कीच. आणि खूप मोठं काम आहे. परब सर, यामध्ये हा जो शिलालेख सापडला ज्याचा उल्लेख आता पंडित सरांनी केला, त्यामध्ये मरोळ हा एक खूप मोठा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह भाग होता आणि त्या मरोळलाच लागून असलेला एक आणखीन एक भाग की जो सध्या कळीचा मुद्दा बनलेला आहे ते म्हणजे आरे कॉलनी. आरे कॉलनीमध्ये सुद्धा खूप काही अशा गोष्टी सापडल्या ज्या आपल्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या होत्या. हा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आरे कॉलनीमध्ये आम्ही काही 7-8 वेगवेगळे जे पाडे आहेत त्या ठिकाणी आम्ही एक्सप्लोरेशन केलं आणि आमच्या टीमला असं लक्षात आलं की या सर्व पाड्यांवर खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, खूप महत्त्वाचे आर्किओलॉजिकल रिमेन्स आहेत ते आपल्याला सापडलेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मरोळचा जो अगदी शेवटचा टोकाचा भाग आहे, तिथे मरोळ पोलीस कॅम्प आहे. त्याच्यामध्ये 12व्या-13व्या शतकातल्या एका खूप मोठ्या मंदिराचे अवशेष आपल्याला सापडलेत आणि तिकडनं अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर जिथे आरे सुरू होतं तर तिथे देखील एक देऊळ आहे. ते गणपती मंदिर म्हणून तिथे प्रसिद्ध आहे. गणपती म्हणून तिथे पूजा केली जाते. पण आज ज्या वेळेला आम्ही तिथे गेलो, आमची टीम गेली, त्यावेळेला असं लक्षात आलं की ज्याची पूजा गणपती म्हणून होते तो गणपती नाहीये, तर तो कीचक आहे. कीचक हा भारवाहक असतो. मंदिराच्या स्तंभावर तो वरचं छत तोलून धरतो. तर ती मूर्ती आहे, पण ती मूर्ती आज गणपती म्हणून पूजली जाते. त्या मंदिराच्या मागच्या बाजूला ज्या वेळेला आम्ही गेलो त्यावेळेला असं लक्षात आलं की तिथे आणखीन मोठ्या मंदिराचे अवशेष आहेत. तर आता आरेमधले जे सगळे महत्वाचे अवशेष आम्हाला सापडत आहेत त्याच्यावरनं असं लक्षात येतंय
की मरोळ त्याच्या सोबत असल्यामुळे हा सगळा आर्किओलॉजिकली रिच असा सगळा एरिया आहे. इथे सगळ्यात महत्वाच्या आर्किओलॉजिकल महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत, पुरातत्वीय गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सारख्या सापडतायत. आता हा मेट्रोचा प्रोजेक्ट येऊ घातलाय, तर त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की हा मेट्रोचा प्रोजेक्ट येण्याच्या आधी या संपूर्ण भागाचं अतिशय एक्झॉस्टिव्हली व्यवस्थित पूर्णपणे छाननी करून पुरातत्वीय सर्वेक्षण होणं खूप गरजेचं आहे. आणि समजा जर का हे नाही झालं तर असं होईल की मुंबईचा इतिहास जो आहे तो त्या मेट्रोच्या कारशेड खाली गाडला जाईल. तर त्याच्यामुळे काळाची ही गरज आहे की आपण तिथे कोणतीही गोष्ट करण्याच्या आधी त्या संपूर्ण भागामध्ये एक्सप्लोरेशन करणं हे खूप महत्वाचं आहे. हे आरेच्या दृष्टीने सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. नाहीतर असं होणार आहे की मुंबईचा इतिहास हा खरोखर गाडला जाणार आहे, हा आपल्यासमोर कधीही येणार नाही. नक्कीच. आणि हा आणखीन एक महत्वाचा असू शकतो, कारण मरोळ हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जर सेंटर असेल तर त्यामुळे आरे कॉलनी हा त्याच्या अगदी लगतचा भाग असल्यामुळे त्या भागात ऍक्टिव्हिटीज सुद्धा खूप जास्त असतील. परब सर, आणखीन एक भाग म्हणजे धारावीचा, ज्याला सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून मान्यता आहे, त्या ठिकाणी इतका माणसांचा वावर आणि अशा प्रकारे असतो की त्या ठिकाणी सुद्धा अशी हेरिटेज स्ट्रक्चर्स असू शकतात. यावरही कोणाचा विश्वास बसणार नाही. तिथे काय काय सापडलंय? धारावीमध्ये डॉक्टर प्राची मोघे ज्या आहेत तर त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सर्वेक्षण केलं आणि तिथे खूप महत्वाच्या गोष्टी आपल्याला सापडल्या. 4 वेगवेगळी मंदिरं सापडलेली आहेत जी साधारण 17व्या शतकातली आहेत. त्याच्याशिवाय आपल्याला धारावीमध्ये आणखीन अनेक गोष्टी सापडल्या. त्या बांद्रा परिसर आहे त्याला लागून, तर तिथे आपल्याला 17व्या शतकातले क्रूज सापडलेले आहेत. त्याच्यावर प्रॉपर डेट आहे 1776 1772 अशी प्रॉपर डेट असलेल्या गोष्टी सापडल्यात. पार्ल्यामध्येच काही पार्ला वेस्टला तो जो भाग आहे तिथे पूर्ण प्रॉपर डेट असलेली एक वीट असलेली एक जुनी विहीर सापडलेली आहे. ती देखील साधारण 16व्या-17व्या शतकातली आहे. सो अशा खूप अतिशय महत्वाच्या गोष्टी ज्या त्या सापडल्यात. सगळ्यात महत्वाचं असं आहे की आपल्याला काही सांस्कृतिक डेटा देखील या टीमला सापडलाय, म्हणजे ज्यांनी प्राची मोघेंच्या नेतृत्वाखाली काम केलं. त्याच्यामध्ये अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी लक्षात आल्या आहेत की ज्याच्यामध्ये ख्रिश्चन कम्युनिटी आहे, पण त्यांच्या लग्नामधली जी सगळी रिच्युअल्स आहेत ती हिंदू आहेत. म्हणजे तिथे हळद लावली जाते, उंबराचं पाणी आणलं जातं. तर हे कुठून येतं? कारण हे सगळेजण कन्व्हर्टेड ख्रिश्चन्स आहेत, त्यांचं धर्मांतर झालंय. पण त्या आधीच्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, परंपरा आहेत, त्या सगळ्या परंपरा घेऊन ही सगळी मंडळी पुढे जातात. हेही तिथे लक्षात आलंय. नक्कीच. आणि विहार तलावाच्या तिथे सुद्धा मला वाटतं काही ट्रेसेस सापडलेले होते. हो हो हो. आपल्याला विहार तलावाचा जो परिसर आहे, म्हणजे त्याच्या मागच्या बाजूला जो खिंडीपाडा आहे, तर तिथे आपल्याला अश्मयुगीन अवशेष जे आहेत, म्हणजे खास करून दगडी हत्यारं जी आहेत ती आपल्याला त्या विहार तलावाच्या परिसरामध्ये, तुळशी तलावाच्या परिसरामध्ये आपल्याला सापडली आहेत. हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मी एक सांगू का? ते खाली तुमची ओळ सारखी दाखवली जाते की मुंबई विद्यापीठाचा पुरातत्व विभाग. तर हे काम ज्या विभागाने केलं त्याचं नाव आहे बहिशाल शिक्षण विभाग. म्हणजे मुंबई विद्यापीठामध्ये जर त्यांनी उचल घेतली तर अशा प्रकारचं काम होऊ शकतं. हो, आणि होणं गरजेचं आहे. बहिशाल शिक्षण विभागामध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी पुरातत्व केंद्र हे न्यू इनिशिएटिव्ह म्हणून सुरू केलेलं आहे. अजून पुरातत्व विभाग फुल फ्लेजेड असा नाही, तो होईल अशी आमची अपेक्षा आहे. पण मुंबई विद्यापीठाने असं हाती घ्यावं नक्कीच, कारण एवढं जर मुंबईच्या आजूबाजूला एवढं सगळं काही जर संपत्ती असेल. आता आमच्या विभागाने ते हाती घेतलेलं आहे. त्याला अधिक मोठं परिमाण देण्यासाठी एक फुल फ्लेजेड विभाग, जिथे लॅबोरेटरीज असतील, तिथे म्युझियम असेल, जिथे व्यवस्थित सगळे प्रोफेसर्स या विषयातून ट्रेन होऊन आलेले असतील, असा एक मोठा विभाग मुंबई विद्यापीठामध्ये सुरू व्हायला पाहिजे. हे आमचं सर्वांचं, आमच्या आर्किओलॉजी शिकणाऱ्या, सर्टिफिकेट कोर्स करणाऱ्या आणि नंतर डेक्कन कॉलेजमध्ये जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं हे स्वप्न आहे. आज बेसिकली भारतातले सगळे लिडिंग आर्किओलॉजी जे आमच्या आधीच्या पिढीचे होते ते सगळे मुंबई विद्यापीठाने घडवलेले आहेत. आणि म्हणजे आज मुंबई विद्यापीठामध्ये आर्किओलॉजीची एक पोस्ट आहे जी सेंटरच्या अंडर आहे. तेव्हा हा सगळा इतिहास पुढे येतोय. जर पूर्ण विभाग स्थापन झाला, व्यवस्थित हायरार्की सगळ्या पोस्ट भरल्या गेल्या, लपलेली मुंबई सगळ्यांच्या समोर येईल. नक्कीच. मी तर म्हणते मुंबई विद्यापीठाचं ज्युरिस्डिक्शन हे कोकण, मुंबई सकट कोकण असं आहे. त्यामुळे कोकणामध्ये एवढं तरी मोठं आहे. किल्ल्यांपासून ते मंदिरांपर्यंत बुद्धाची पावलं, महावीरांची पावलं, आणि कोकणातला खूप भाग अजून दुर्गम आहे, ज्या भागामध्ये विरगळ सापडतात, काही शिलालेख सापडतात, अजूनही गावागावात सापडणाऱ्या गोष्टी आहेत. आमच्याच विभागाचं चांदोरीमध्ये काम सुरू झालेलं. आता आम्ही लवकरच त्याच्या परिसरातल्या एका गावामध्ये पुन्हा काम करणार आहोत, कारण तिथे खूप महत्वाचे अवशेष सापडलेत. तर असं हे फक्त एक छोटंसं डिपार्टमेंट, त्याच्यामध्ये अगदी कमी हे काय आर्थिक तरतूद असलेलं हे जे केंद्र आहे ते जर एवढं काम करू शकतं तर एक दणकट
जर विभाग विभाग असेल, मुंबई अख्खं विद्यापीठाला department असेल. देण्यासाठी सरकारने मदत केली तर केवढं मोठं काम होऊ शकेल. नक्कीच, आणि याचा लोकं सुद्धा केवळ पुढे येतील अंदाज- या भागाला लोकं मान्यता. खूप पुढे येतात. लोकांना इतका आनंद वाटतोय हे करण्यामध्ये. म्हणजे एकदा त्यांच्या मनातले गैरसमज आम्ही काढून टाकले की नाही, आम्ही तुमची जमीन घ्यायला आलेलो नाहीत, आम्ही ते तुमचं काही उचलून नेणार नाही, जे आहे ते सगळे इथेच राहणार, आम्ही फक्त नोंद करणार, अभ्यास करणार आणि त्यातून इतिहास काय आहे तो जाणून घ्यायला, तुमचा इतिहास काय आहे तो जाणून घ्यायला तुम्हाला मदत करणार. त्यांना फार आनंद होतो. म्हणजे हे पब्लिक आर्किओलॉजीचं काम आहे, ज्यांना लोकांपर्यंत पोहोचणारं पुरातत्व. आणि कोकणाच्या आर्किओलॉजीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कोकणात सगळ्याच गोष्टी आहेत. म्हणजे अश्मयुगीन अवशेष आहेत. म्हणजे विनायक परब सरांनी जे काम केलंय दक्षिण कोकणमध्ये, तिथे काही त्यांना महापाषाणीय संस्कृतीचे अवशेषही सापडलेले आहेत. म्हणजे आतापर्यंत असं मानलं जात होतं की ते सगळं विदर्भातच आहे म्हणून. तर आता आपल्याला कोकणात, कर्नाटकात विदर्भात आहे, पण ते आता कोकणातही दिसतंय. परंतु कोकणाचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज हा आहे की जिथे आपल्याला मरीन आर्किओलॉजी करता येते. समुद्र जवळ असल्यामुळे त्यातले जे व्यापारी संबंध आहेत ते त्याचा अभ्यास करता येतो. आणि म्हणजे इतिहास हे आपल्याला सांगतो, तज्ञही आपल्याला हे सांगतात की ज्याच्या हातात समुद्र तो जगावर राज्य करतो. आणि मला वाटतं ही गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे की आपलं भविष्य समजून घ्यायचं असेल तर आपल्याला भूतकाळ समजायला पाहिजे, तो शास्त्रीय पद्धतीने समजायला पाहिजे. आणि जर आपला व्यापार, आपले परराष्ट्रीय संबंध या सगळ्या गोष्टी जर समजायच्या असतील तर आपल्याला समुद्री व्यापार समजून घेणं अपरिहार्य, आणि कोकणातल्या आर्किओलॉजी शिवाय तो समजू शकत नाही. बरं, अगदी माझी वेळ संपत आलेली आहे. शेवटचा प्रश्न, खरं तर पहिल्याच प्रश्नाचा धागा पकडून पुन्हा एकदा येते. बिंबस्थान हे जे नाव तुम्हाला सापडलेलं आहे, बिंबस्थान हे कशावरून नाव आलं असावं, आणि आजकाल जी मुंबईची नावं आहेत, मुंबई, बंबई किंवा बॉम्बे, ह्या नावाशी त्याचं साधर्म्य कसं सापडतंय? शिलाहार यादव ज्या मोठ्या राजवटी होत्या, त्यांच्या यादवांच्या समकालीन शिलाहारांच्या असतानंतर या परिसरामध्ये बिंब नावाचे काही राजे राज्य करत होते असं आपल्याला काही साहित्य, काही वाङ्मयीन परंपरा सांगतात. त्याच्यात बिंबाख्यान किंवा मैकावतीची बखर हे एक प्रमुख साधन आहे. त्यांच्या संबंधित काही कागदपत्रही आपल्याला पूर्वी मिळालेली होती, परंतु त्यांची ऐतिहासिकता अजून सिद्ध झालेली नव्हती. तर ह्यांच्याशी संबंधित बिंबस्थान म्हणून या परिसराचा उल्लेख आपल्याला मिळतो. त्यांची पहिली राजधानी माहीम होती आणि तिथून त्यांनी ती मरोळला शिफ्ट केली कालांतराने, आणि म्हणून माहीम बिंबस्थान असा त्या परिसराचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. आणि कदाचित असंही असू शकेल की मुंबईचं जे मुंबई नाव आहे किंवा त्यावेळेला बॉम्बे जे पोर्तुगीज किंवा ब्रिटिश काळामध्ये जे बॉम्बे हे नाव मिळालं, त्याचं मूळ कुठेतरी बिंबस्थान या नावामध्ये असू शकतं. पोर्तुगीज नाव तर बॉम्बे हॅम. बॉम्बे हॅम. बरं, म्हणजे ते बिंबस्थानशी कुठेतरी साधर्म्य सांगणारं आहे. नक्कीच, म्हणजे जर आपण खोदत गेलं तर आपल्याला खूप काही सापडत जाईल. आणि मुंबई हे असं शहर आहे की ज्याची भूगर्भशास्त्रीय, अगदी जर त्याचा शास्त्रीय दृष्ट्या जर त्याचा विचार करायचा झाला, सगळ्या प्रकारची सायन्स इथे अप्लाय करायची झाली तर मुंबईच्या पोटामध्ये खूप काही दडलेलं आहे जे बाहेर येऊ शकतं. आणि फक्त शहरीकरणाच्या नादात जर आपण ते तुडवत गेलो तर अशा काही गोष्टी आहेत ज्या पुन्हा कधीही बांधल्या जाणार नाही, त्या कायमच्या नष्ट होऊ शकतात. त्यामुळे जसं आपल्या या मान्यवरांनी आपल्याला सांगितलं की मुंबईचं पूर्णपणे एक शोध घेण्याचं, जसं मुंबईला विंचरून काढण्याची गरज आहे, इतिहासाचे खूप काही धागेदोरे हे मुंबईमध्ये सापडू शकतात जे आपल्याला आपल्या भविष्याच्या अभ्यासासाठी किंवा भविष्यासाठी खूप उपयोगी पडू शकतात. आणि जसं आपल्याला कर्णिक मॅडमनी सुचवलं की मुंबई विद्यापीठाने जर यामध्ये पुढाकार घेतला आणि पुरातत्व विभाग, एक अख्खं डिपार्टमेंट जर याला डेडिकेट केलं तर हा शोध, ही जी शोध मोहीम आहे ती आणखीन जास्त ताकदीने पुढे नेता येईल. या सर्व मान्यवरांनी आपल्याला या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये आज इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.